नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चण्याची डाळ आणि उडदाच्या डाळीपासून मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, अर्धी वाटी चण्याची डाळ भिजत घातली होती, तर 1 वाटी झालेली आहे। आणि अर्धी वाटीपेक्षा अर्धा भाग असा उडदाची डाळ भिजत घातलेली, ही अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी झालेली आहे। आणि ही कमीत कमी ना, मी तुम्हाला सांगते 3 तास भिजत घातली, तर मस्त अशी भिजलेली आहे। भिजली पाहिजे डाळ चांगली, दोन्ही पण अशा थोड्याशा आरत कच्च्या अशा राहिल्या नाही पाहिजे। बघा किती मस्त लगे 2 तुकडे होतात। ह्या दोन्ही डाळीपासून तुम्ही काय काय बनवू शकता ही पूर्ण रेसिपी बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। मी त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर सांगेन की त्यात तुम्ही काय मिक्स करून काय बनवू शकता। डाळ भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती। आता हे मी पाणी नितळून घेते आणि दोन्ही एकत्र करून घेते। डाळी बघा स्वच्छ धुवून मी पाणी नितळून घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण बारीक करून घेऊया। मिक्सरला बघा मी असं दरदर करून घेतलेलं आहे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, अशा पद्धतीत। आता हे मी वाडग्यामध्ये काढून घेते। डाळ बघा मी वाडग्यामध्ये काढून घेतलेली, ह्याच्यामध्ये एखादी अशा अर्धे सुद्धा राहिलेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। एक मीडियम आकाराचा कांदा बघा, एवढा बारीक कापलेला आहे, थोडासा मोठा कापला तरी पण चालेल। हा टाकून घेते मी पूर्ण। टाकून घेतलेला आहे कांदा। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडासा ओवा हातावर मी चोळून घेतलेला आहे। त्याच्यावर टाकायचं आपल्याला धने जिरे पावडर छोटा 1 चमचा। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये डाळीमध्ये जरी बारीक केलं मिक्सरला तरी पण तुम्ही चालवू शकता। थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर, थोडीशी टाकूया आपण ह्याच्यामध्ये हळद, हिरवी मिरची, आलं लसूण असं मी कुटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मी जिरं दिसत असेल तुम्हाला, असं आबडधोबड करून घेतलेलं आहे। पेस्ट जरी टाकली तरी चालेल। आणि तुम्ही जर हिरवी मिरची जर खात नसेल का नाही, तर लाल मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकतं। त्याच्यामध्ये टाकायचे कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया। तर मिक्स करायच्या अगोदर तुम्हाला सांगते, हे साहित्य टाकायच्या अगोदर खूप सारं जर हे पीठ जर तुम्ही 5 मिनटं जर एकसारखं ना थोडंसं पाणी टाकून जर फेटलं ना, तर एकदम हे सफेद सफेद दिसेल आणि भजी इतकी छान होतील आणि एकदम चविष्ट होतील। आता हे काय करायचं, मी तर काय फेटून घेतलं नाही, फक्त आता हे मी मिक्स करून घेते। मस्त असं फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण थोडासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही नुसते जर डाळ आपण जेव्हा बारीक करून मिक्सरला जर ठेवली, थोडंसं पाणी टाकून जर फेटून घेतली ना, तर खूप छान भजी बनवण्यापेक्षा तुम्ही छोटे छोटे असे चपटे असे वडे जरी बनवले ना सकाळी नाश्त्याला, तरी पण चालू शकतं। ह्याच्यामध्ये काही वेगळं टाकायचं नाही, हेच सेम पण वडे बनवू शकता। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ना अजून पाणी वापरून ह्याचे तुम्ही आप्पे बनवू शकता। 2 चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून डोश्यासारखं सुद्धा बनवू शकता, नाहीतर आपलं जे असतं ना बेसन पिठाची पोळी, त्याच्यासारखं सुद्धा तुम्ही तव्यामध्ये नाश्त्यासाठी बनवू शकता। खूप साऱ्या मी तुम्हाला गोष्टी सांगते की तुम्ही असं करा तसं करा, तर तुम्ही असं कधी केलं आहे का मी सांगितलेलं? रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरत जाऊ नका। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वतलं केलं होतं डाळ बारीक, त्याच्यामध्ये मी एकदम थोडंसं बघा पाणी टाकलेलं आहे। आणि त्याला आता काय करणार, 2 ते 3 मिनटं मी हलके हात बघा हे असं हलका हातानं फेटून घ्यायचं। हातानं जेव्हा आपण फेटतो ना, तर त्याची चव आणि छान येते। मस्त असं बघा मी फेटून घेतलेलं आहे, 2 ते 3 मिनटं घेतलेलं आहे। थोडंसं जास्त फेटलं तरी पण चालू शकते, पण असं एकाच साईडून फेटायचं। ह्याच्यामध्ये सोडा न टाकता 2 चमचे तुम्ही गरम तेल जरी टाकलं तरी चालेल, नाहीतर कधी पण चिमूटभर थोडासा सोडा जरी वापरला तर चालेल। माझ्या रेसिपीत कधी सोडा कमीच असतो, पण ही डाळीच असल्यामुळे ना थोडासा सोडा टाकायचा बघा, एकदम 1 चिमूटभर सोडा टाकलेला आहे। आणि थोडंसं पाणी टाकणार, हे पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे बघा, ज्यात आपण बारीक केलं होतं ना त्याच्यामध्ये। हलवून घेऊया। सोडा टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलं होतं आणि तेल ठेवलं होतं गरम करायला, एकदम कडक गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम, तर मी थोडा बारीक केलेला आहे। छोट्या छोट्या आकाराचे मोठ्या आकाराचे असे सोडून घेतले तर चालतील, किंवा सांडग्यासारखे बारीक बारीक जरी सोडले तुम्ही तरी पण चालू शकते। चटण्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही सकाळी नाश्त्याला पण हे खाऊ शकता। आता मी थोडेसे सोडून घेतलेले आहेत। हे बघा, पहिले तेल गरम असल्यामुळे पहिले टाकलेल्याचा कलर एकदम असा लालसर आलेला आहे। तर लगेच हलवायचे नाही, थोडंसं 1 मिनिटभर सोडल्यानंतर मी थोडासा गॅस बारीक केला होता। आता परत मी मीडियम केलेला आहे, कारण खूप तेल गरम झालं होतं। गरम जरी झालं तरी बघा लालसर असे झाले नाहीत, एकदम लाल भडक असे झालेले नाही आहेत, एकदम छान। आणि तुम्ही म्हणाली तेलकट होतात का, तर बिलकुल तेलकट नाहीत, आपण तेलातच तळलेले आहेत, पण तेलकट होत नाहीत, एकदम सुके सुके। आणि हे असेच तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी ठेवले ना तर असेच्या असे राहतील। मस्त असं तुम्ही नाश्त्याला चटणीवर ह्याच्याबरोबर हे खाऊ शकता, किंवा हे आता हे असे बनवल्यात
तुम्ही चपटे चपटे सुद्धा बनवू शकता, आप्पे बनवू शकता। काढून घेऊया, मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। ह्याच्यावर 1-2 मिरच्या जरी तळल्या तरी तुम्ही चालू शकता। बघा किती मस्त असे झालेले आहेत। तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते गरममध्येच। हे बघा वरून एकदम क्रिस्पी आहेत बघा, आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असे झालेले आहेत। अशा पद्धतीने मी राहिलेले करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।